हां, रामभाऊ अंधाराबद्दल माफ करा. कारण की लाईट लावायला वेळ नाही माझ्याकडे, नखं कापायला वेळ नाही आज. तर तुम्ही 6 तासापूर्वी किंवा 6 तास आणि काही मिनिटं काही सेकंदापूर्वी एक विधान भवनातील अति निक्षून व्हिडिओ पाठवलेला आहे. तर मी रामभाऊ तुम्हाला विनंती करतो, की माझ्यासारख्या शूरपठ्ठ्याने बहिणीसाठी जीव दिलेला आहे मी. बहिणींचे संसार खुलवताना, तिथे बाग बगीचा खुलवताना माझं नशीब राहत्या घरात वाहून दिलेलं आहे मी. साईबाबांच्या इथे दान केलेलं आहे. मग जर कोणी महाराष्ट्रातील आमदार, खासदार जर बहिणींसाठी ₹7,500 किंवा ₹2,500 महिन्याला देत असेल, त्याच्यात कुठली मोठी अशी पराक्रमाची काय गोष्ट आहे रामभाऊ? आणि हे सगळे आता मी आनंद साहेबांच्या वटवृक्षाखाली जाऊन आलो. तिथे असंख्य राष्ट्रवादींच्या गोटांवर जाऊन आलो. हे सगळे थोतांड नेते, हे महाराष्ट्रातील हरामखोर आणि बागुलबुवा हे जनतेचा गू खायला बसलेले आहेत रामभाऊ. ह्या कुत्र्यांना बहीण भाऊ हे नातं काही कळत नाही. आता तुम्ही घाटकोपरमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रथा चालू केलेली आहे, की तुम्हाला असंख्य 60 ते 80,000 बहिणी किंवा 1,50,000 बहिणी तुम्हाला राख्या बांधतायत रामभाऊ. ही तुम्ही जगत विख्यात प्रथा न्यायमूर्ती रानडे, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आपल्या घरात ज्वलंत आता रमाबाई आंबेडकरांची आत्मा आपल्या घरात हजेरी लावायला येते. असे पुण्य आत्मे आहोत आपण रामभाऊ. तायवाडे मॅडम, कालेकर, श्रीकृष्ण शिरकांडे आणि मोहिते सरांची आपण लाडकी मुलं आहोत सर. आपण मुजुमदारसारख्या ब्राह्मण RSS मास्तरांची सरदार मुलं आहेत साहेब. आपण त्या विधान भवनमध्ये कुठली मीमांसा मागायची नाही, आपल्याला हक्क मागायचे आहेत. आपल्या जनतेचे, गरीब दुबळ्या जनतेचे आपल्याला हक्क मागायचे आहेत. आणि राजकारणाचा खेळ, तो जो आजगर नेता उलटे पालटे गेम खेळत असतो, हे सगळे हजार निजामाचे हे फितूर आहेत. यांना बहिणीबाळांचं प्रेम काय करणार आहे कुत्र्यांना? तर अशा कुत्र्यांना पक्षबाह्य आणि देशबाह्य, राज्यबाह्य करावे, की ज्यांना बहीण भावाचं प्रेम कळत नाही आहे. बहिणीला रक्षाबंधनचं बक्षीस द्यायचं त्यांना काही कळत नाही. आम्ही तर आमचा पठ्ठ्या, आम्ही बाजीराव प्रभूंच्या देशपांड्यातला शूर सरदार, बहिणीसाठी जीव ओवाळून टाकला, मृत्यू पत्करला, पण कधी हार नाही मानली आज. आणि तिथे 2,500 आणि 5,000 आणि 7,500 जर एखाद्या महिलेच्या अकाउंटामध्ये जात असतील एका घरातल्या, तर ह्या विरोधी पक्षातल्या कुत्र्यांना काय तिथे उड्या मारायची काय गरज आहे काय? विधान भवन हे प्रभू रामचंद्र कदम चालवतात आणि देवेंद्र फडणवीस चालवत असतात. आणि त्यांना आम्ही इथून बसल्या ठिकाणाहून किंवा नदीच्या काठावरून आम्ही आशीर्वाद पाठवत असतो परमेश्वराची. ते विधान भवन मामूली गोष्ट नाही आहे. आणि तिथे माझा थोरला मोठा भाऊ निवृत्तीनाथा समान जर ह्या दुबळ्या समाजाकडे एक छोटीशी करुणा मागत आहे, हे तुच्छ आहे रामभाऊ. आपण आजच बहिणीबाळांसाठी शिवराज चव्हाणने तिकडे मध्य प्रदेशमध्ये भरपूर मोठी क्रांती केली आणि तो मनुष्य डायरेक्ट कॅबिनेटमध्ये जाऊन बसलेला आहे. ओके, अशा प्रकारे मध्य प्रदेशला जो मनुष्य गौरवान्वित करू शकतो CM, तर हे महाराष्ट्र म्हणजे साधू संतांचा देश आहे. इथे बहिणीबाळांसाठी असंख्य योजना यायला पाहिजे. आजगर नेत्याचा आता जो अफजल खान बनणार आहे काही दिवसामध्ये,